कधी कधी आयुष्याच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या कुशीत एक दिवस घालवायचा असतो, तोही अगदी मनापासून. तर चला मग, आपण जाणार आहोत पहिलं ठिकाण म्हणजे राधानगरी धरण. पण वेळेच्या मर्यादेमुळे फारसं आम्हाला काही थांबता येणार नव्हतं. तरीही प्रवासामध्ये एक प्रेरणादायी ठिकाण पाहायला मिळालं. हे म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक. या महान सुधारकांच्या पवित्र आठवणींनी भारावलेलं हे ठिकाण पाहताना मनात एक वेगळीच ऊर्जा जाणवली. महाराजांचे समाजासाठीचे योगदान, शिक्षण आणि समतेसाठी संघर्ष आजही ह्या प्रत्येक पिढीला दिशा दाखवतो. आता आम्ही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो. यानंतरचा आमचा प्रवास होता फोंडा घाटातून. घाटात शिरताच पहिलं वळण आणि मग सुरू होतो खऱ्या प्रवासाचा जादुई भाग. उन्हाळ्याची गरम हवा आणि हा वळणाचा फोंडा घाट. बाईकच्या इंजिनचा आवाज खूपच येत होता. पावसाळी धुक्यात नाहीशी झालेली ही हिरवळ, पण उन्हाच्या किरणांनी डोंगरांना चांगलीच चमक दिली आहे. घाट पार केला आणि आता समोर खडतर रस्ता. डोंगराच्या कुशीत निसर्ग जणू आपल्याला आव्हान देतोय. खड्डे, वाळू, विखुरलेले दगड. बाईक मागे सोडली आणि आता चालत आहोत आम्ही घनदाट जंगलातून. पायाखाली खडक आणि ओल्या पानांचा आवाज. जंगलात चालत चालत आला थोडा थकवा, म्हणून थांबलो आम्ही पाणी घेण्यासाठी. हाताला थंड पाणी लागलं आणि थोडं ताजेतवाने वाटलं. आता काय मग जेवणाची तयारी करायची. ओढ्यातून पाणी आणल्यानंतर मग काय, आता जेवणाची तयारी सुरू झाली. प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये मग्न होते आणि लक्ष पूर्ण जेवणाच्या तयारीवर होतं. मस्त असं जेवण तयार झालेलं आहे. पानावर वाढलेलं गरमागरम जेवण. जंगलातील शांतता खूप छान आहे. जेवणानंतर एक फुलपाखरू पाहिलं. अचानक त्याला आम्ही हाताने हळूवार स्पर्श केला. निसर्गाचा हा छोटासा अनुभव मनामध्ये खूप आनंद भरवतो. सूर्य मावळला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. रस्त्यावर फक्त बाईकची हेडलाईट आणि रात्रीची शांतता आणि मनामध्ये दिवसभराच्या पूर्ण आठवणी.